19 वर्ष जुना अल्बम आहे आणि तेव्हाची हे बघ, हे पॅन्टी बघ, ह्या तुम्ही आता घालायला लागले आणि तुम्ही बोलता नवीन फॅशन. हे बघ हे बघ, गाडी सजवली बघ अशी सुमो. सुमो म्हणजे तेव्हा किंग गाडी. आता जशी सफारी आहे ना तशी पहिलीची सुमो किंग. हे शेरवानी बोलव तुम्ही, सगळ्यांची एकच शेरवानी नाही का, म्हणजे एक शेरवानी त्या ओढणी लांबच्या लांब. आता लोक काय करतात, लुंगी घालून फिरतात. काय मला समजत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राज का सफर युट्यूब चॅनल मध्ये. बरेच लोक मला बोलतात का मराठीमध्ये ब्लॉग बनव, तर त्यांच्यासाठी मी एक स्पेशल मराठीमध्ये एक सिरीज चालू करणार आहे. एक आठवड्याला एक आपला एक ब्लॉग येणार, म्हणजे महिन्याला आपले 3-4 मराठी ब्लॉग येत राहणार. आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण करणार आहोत बंधू मामाच्या लग्नाचा अल्बम काढला बघायला. तर त्यावर रिॲक्शन, म्हणजे ते छोटे छोटे चड्डीवाले फोटो किंवा शेरवानी ते अशी नाही का ओढणी यांचे पहिले सेम सगळ्यांचे ते झालं, किंवा जुन्या काळातली एडिटिंग त्या अल्बमवर मार्करनी दिलेलं, किंवा कॅसेटी असा बाई एक कबुतरवर उडून जातोय, एक विमानातून येतोय, सगळं बघायला मिळणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली सिरीज कशी वाटली किंवा अजून पुढे करायची की नाही ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा. तू इकडे ना अरे अल्बम का काय अजून एक कम्प्युटर मध्ये तयार. अरे 1-2 दिवस असेच जातील तो अल्बम बघायला. हा बघा काय करा तुम्ही लोक, फोटो जेवढे काढायचे. एवढी मोठी व्हिडिओ नाही बनवू शकत आपले. 1-2 मिनिटाची व्हिडिओ म्हणजे काय. हे बघ दुसरा कंटेस्टंट लग्नाला बोल आता काहीतरी, नाही तर बोलायची मराठी ब्लॉग काय बनवायलाच पाहिजेत ना. धन्यवाद मराठी ब्लॉग बनवल्याबद्दल. आमच्या तो खूप मोठे उपकार. बनवल्याबद्दल नाही, मी बनवतो बनवतोय, अपलोड नाही बनवतोय. केलं. हो बोलो मराठी ब्लॉग. मराठी ब्लॉग व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. चला व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा. एक झलक दाखवतो तुम्हाला बंधू मामाच्या फोटोची. कारण आपण बंधूला फोन कर ना, किती वाजता येणार विचार. मम्मी पप्पा बंधू मामाला सांगितलं हा, मी करतो, मी ना, करतो. बघ बंधू मामाला सांगितलं ना ब्लॉग बनवतोय, एका पायावर धावते. आता लाईव्ह स्पीकरला टाक. मी बघणार आहे की तो खरं स्पीकरला टाकू. गरीबी रे गरीबी. स्पीकर आपला मोबाईलचा स्पीकर खराब झालाय त्याच्यावर लाईव्ह प्रूफ देतो. लाईव्ह प्रूफ नंबर व्हायरल होईल ना. मी एक तर फेमस आहे युट्यूब वर. मग ती तिथं दाखवते कवर. हो माय गॉड. हॅलो पप्पा कुठे आहेत? कधी याल? कधी याल घरी? वाजले 8ला 5 कमी आहे. मग या घरी. सांग ना पप्पा ब्लॉग बनत आहे, लवकर या. मराठी ब्लॉगची सुरुवात आहे आपली. पहिलाच ब्लॉग आहे तर आमचं चॅलेंज लागलाय. बघ आता 9:15 वाजले, तो मला 9:30 पर्यंत येईल. 15 मिनिटात तो येणार घरी. 15 मिनिटात तो घरी येणार. काय बोललेलं मी तर नाही. मला माहिती व्हिडिओ चालू आहे आणि तुमचा फोन त्या व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड. हा चालेल चालेल. आता वाजले 9:15, तो 9:30 पर्यंत 15 मिनिटात तो येणार माझ्याकडे. 8 आणि आता वाजले 8. सी कुठे गेला? माझा मोबाईल एवढा भारी नाही का तो कॅमेरा चालू होती फिरवायला लागेल, ती व्हिडिओ बंद करून करायला लागेल. जाऊ दे, एकदम मस्तपैकी बेइज्जती झाली आपली. आपण आता अल्बम खोलू. अल्बम चला या त्या कॅमेऱ्यात दाखवतो आता. अरे अल्बम आहे का काय? अल्बम नाही, ग्रंथ आहे. वाचून दाखव मग. ए पण ओ माय गॉड. हे बघ हे बघ, ही एडिटिंग बोलतोय बघ. स्केच पेन हे बघ हाताने केलं पहिलीच. आता तर AI काय नाही. बंधूची बॉडी होती तेव्हा. हे मम्मी राजमाता देखत असतो. राजमाता हे बघ. आई सगळे हे हे बघ किंग दादा कोणतेचा जुळा भाऊ. किंग बघ कसं आहे. किंग बघ कसं आहे बघ. फ्लॅश मारू का? हे बघ. आणि माझ्या बाजूला जी पोरगी आहे ना ही 36 किलोमीटर. बघत असेल तर कमेंट कर पटकन काहीतरी. ए ती आहे. हा दोस्तो ओळखा. दोस्तो नाही मित्रांनो, ओळखा त्याला कोण आहे. साडू हा जो ओळखल त्याला त्यांच्याकडून पैसे. अरे मध्ये भाऊ मामा पण येतो दिसला. आहे ना दोघंच जण दिसतात. मला दिसला. पण कसं वाटतंय तुम्हाला लग्न झाल्यानंतर? किती वर्ष झाली? अरे 19 वर्ष झाली. आता काय अरे पण आता अल्बम बघून काय वाटतं आताच झालं ना, म्हणून पटकन विचारला. असं आहे, खरं पैसे दिलेत हे बघ. काका गंद्रेंना. ओके काका गंद्रे प्रमोशन. बघा एक पण फोटो खराब झालाय नाही का, कुठे काम सुद्धा खराब झालं ती नाही. मारतच असते कधी पण सगळ्यांना. यालाच ओळखल याला. त्याला 500 रुपये रोख. माझ्याकडून मी ओळखतो, मला दे 500 रुपये तर. ओळख चल. मी पण ओळखते. बाई मामा येतो. अरे हिने सगळं सांगून टाकला. ओळखणारे काय ओळखते. तुम्हाला बोलला 500 रुपये देणार होता. 500 अरे रुपये पण दिले. हा फक्त जे आहेत फोटो त्यांना पैसे सांगणार नाही ना. देणार. जे बघतायत व्ह्युअर्स आपल्या युट्यूबला त्यांना सांगणार 500 रुपये. त्यांना देईल मी मी 500 रुपये. पण व्ह्युअर्स मध्येच येतो. मी पण बघतो हे मी ना. तर कमेंट पण करते. हे बघ हा किंग बघ कसं आहे. ओजी. आणि हे पहिले हळदीमध्ये असायचा का असं कोणतरी एक माणूस ना आपल्यातला ड्रेस घालून असायचा. हा स्टोरी सांगते ती त्याच्या मागची मी सांग. सांगते.
नको तुला माहिती नाही, तू नव्हती तेव्हा. थांब जरा. सांग बोल. ना, सांगते ना ती. नको, ती नको, होती तिला का तेव्हा माहिती हळदीला? आहे ना. मी होतो, मला एवढं पण नाही आठवत. अरे असा उलटा कॅमेरा केला. नाही, तेव्हा राज हळदीला नाचत होता आणि एवढा नाचलेला का त्याला सगळ्यांनी पैसे दिलेले, 200-400 रुपये काहीतरी कमवलेले पैसा नाचताना. पैसा बिझनेस एवढा थांबला नाही नाचत पाहिजे. होता, एकटाच बारीक पोरगा त्यांच्यामध्ये नाचत होता. बिझनेस थांबला नाही तो पाहिजे. नाचतानाचा फोटो आणि व्हिडिओ पण आहे अजून. आहे नाचतानाचा फोटो पण आहे, व्हिडिओ त्याची व्हिडिओ पण वेगळी बनवू. आता सध्या फोटो बघून घेऊ. नाचतानाचा फोटो पण आहे. ओके. किंग बघ लुक कसं आहे. लुक 19 वर्षापूर्वी टी शर्ट कोणी मला सिलेक्ट केला होता म्हणतो आता. शर्ट आहे, शर्ट आहे. डेंजर त्या बायका बघ. हे बघ हे बघ. तू गरम करशील म्हणून तर हे घातलेलं. वडे बनवायला लावले हे वडे. पहिल्यापासून आहे, वडे बनवता बनवता खाय. बरोबर आहे. पण तू दिसली नाही हळदीला आमच्या इथं नाचायला. तेच ते दाखव. मला तर बोललं पण नव्हत्या लोकांनी. तू त्या ओळखीची नव्हती आमच्या. ही साडी द्यायची परंपरा आधीपासूनच आहे वाटतं ना. Yes. हो. अरे काय बोचका ठेवलाय का डोक्यावर या? हे बघ. तुझ्याच मम्मी आहे. अरे पण ते कसा वाटतोय. अशी आई साडी हे बघ, हे बघ. मीच काढली. हे बघ एक बघ. साडीची घडी जर का तू मीच ब्लॉग काढली. बघत असशील ना तर डोळे बंद करून बघा. काय बोलणार तुला विषय. हा पप्पाला कसं हातात दिलाय आणि मग मम्मीच्या बरोबर आहे. मम्मीच्या डोक्यात. हा, लावायला रिस्पेक्ट नको का थोडीशी. आणि बघ. ए, हे बघ परत आला. तेव्हा हसतच नव्हते रे कोण. काय समजत नाही मला काय होतं. फोटो पण तुझ्या पप्पा पण हे गाड्याला बघ हातात आहे बघ. ते गाड्याला बघ कसं आहे आता दिसतं का कसं नाही काय माहिती नाही. ते? किंग वाला गाड्याला आहे पण तो कुठला तरी. मानाची हे करून बघ हिला जो ओळखल ना हिला तिला 50 तोपांची सलामी डायरेक्ट. हिला आणि ते व्हाईट वालीला डायरेक्ट. हे बघ किंग लुक बघ किंग लुक. आणि आताचा लुक बघ कसा झालाय. बेइज्जती केली यार तिने. एवढ्या डोळ्यात घुसतो तो कॅमेरा घेऊन असं घुसतो डोळ्यात. हा, सध्या गरिबांचा मोबाईल आहे ना. तरी पण निरुदा हे बघ नीरू द बॉय. हे बघ एडिटिंग. ही एडिटिंग किंग होती. हे बघ ही पण एडिट केल्या फोटो बघा व्हिडिओ कसा album आहे. हे बघ ना कट केला बघ ना असं वरतून असं एकदम झिगझॅग आणि हे पट्टीने रेषा मारल्यात वन साइड. निघते. हे बघ हे तू खराब करणार आहे अल्बम. हिच्याकडे देऊ नको अल्बम तू. हे बघ कष्ट बघ किती होते. एका याला किती टाइम लागला असेल विचार करते बनवायला. 2 3 4 हे बघ हे किंग बघ गॉगल बघ गॉगल. ही एडिटिंग बघ. हे बघ इथं झिगझॅग लावून एक फोटो त्याच्यावरती इकडे दाखवतो. बघ. हे बघ क्वीन इज बॅक. नाही. तुला कसला दुःख होतं का काय झालं तेव्हा. हा रे असलं तर दात दिसतील ना माझे. मग दिसू दे ना. थांब ना बघू दे ना आम्हाला. असं कसं थांब. हे बघ साड्या अजून आहेत ना माझ्या लग्नाच्या. जपून ठेवलेत का तू. ओके चला पुढे. हे बघ आता हा 19 वर्ष जुना अल्बम आहे. आणि तेव्हाची हे बघ हे पॅन्टी बघ. ह्या तुम्ही आता घालायला लागले आणि तुम्ही बोलता नवीन फॅशन. हे बघ ही पण बघ. हे बघ प्रोफेशनल. हे बघ प्रोफेशनल. हे बघ बॅगी यांनी आता ती बॅगीची फॅशन काढली बॅगीची. तेव्हा बँजी वाजवून पॅन्टी घातलेली बघ ना. तेव्हाची पॅन्ट तरी किंग वाटते आणि आता यांनी घातले त्या पॅन्ट. काय बोल फॅशन. फॅशन म्हणजे काहीच नाही बोलू शकत. काय बोलू शकत नाही कारण जुनं ते सोनं असं आहे ना. अरे मग जेव्हा जुना होता तेव्हा नाही वाटला. जुन्याच फॅशन आता आलं. तुम्हाला पोरांना पण आहे, तू घालत नाही तो वेगळी गोष्ट आहे. मी आधी हे बघ साडीवर लग्न व्हायचं त्याच्या आधी नऊवारीवर होता. आता परत नऊवारीवर आलेत. असंच पाहिजे. मग मी कसं साधा पोरगा आहे. मी जास्त काय style करत बाबा नाही. जास्तच साधं. त्या मला सांग मी कधी स्टाईल मध्ये बघितलं तुम्हाला ती मोठी पॅन्ट नाही ते सोड. पण काय हे करायचं? स्वतःची तारीफ स्वतः आम्ही मग अशी बेइज्जती केली ती नाही घेतली. व्हिडिओ कधी येणार? बंधू झालाय नवरात्रीला बंधू झाला. अरे हे बघ ना. अरे हे हारची स्टोरी मी सांगतो. तुला काय माहिती हे ना? आजची ही होती का मला सांग. ही होती का ते हार मला विचार. काय अरे पण बोलायचं? मला तर लोकांनी सगळं सांगितलं. काय माझी हार दाखवते सरळ लोक. बोलतो तिकडे. बंधू मामाचा आनंद बघ आणि हिचा आनंद बघ. कम्पॅरिझन हो ना. दुःख. नाही फोन दिलाय बरोबर आहे. बघ ना बंधू मामा वन साइड हसतोय. हे बघ त्याला माहितीये फोटो. अरे किती वाजता राहणार काय. ही अलग ही अरे सदमा आहे. ही एडिटिंग मम्मी. बघ ना. एडिटिंग बघ ना. मी तुझा असा- चेहरा घेतला पप्पा असं बघ ना. असं वाटतं उगवली इथून मधून. अनफेअर आहे ना पप्पाला नाही घेतला मला. नाही ना तो नवरीला मान द्यायला पाहिजे पहिला. हा तर तुमच्या आहाराची स्टोरी तुमची मग तुला पाहिजे. हाराची स्टोरी म्हणजे हार काय ही काय बोलतो बोल ना. अरे मला काय माहिती ना. काय नाही, हार आहे ना आमच्या लग्नाचे आमच्या तिकडचे इकडचे मस्त गुलाबी फुलाचे हार होते. आम्ही आणले होते ना. हा. आमच्या तिकडे साडे एवढे जड होते 2 मिनिटं पण नाही घालत ठेवले लगेच काढून ठेवले म्हणून एवढे तुझं तोंड जड बारीक झालंय होते. का. म्हणून तुझं तोंड बारीक झालंय. हा वजन झालं. अरे ते चिरमिरासारखे वाटतात बघ ना. चल ना. नाही होते थांब ना, माझं बराच अल्बम बाकी आपण दिवस जाईल काय माहिती किती मिनिटं चालेल. हे पुन्हा बघ, बघत हार राहा होते video. हार. अरे काय हार आहे तो. 4 जणांना केला तरी तो पुरं. हे बघ आमच्याकडचे हार बघ कसे होते. आम्ही आणले होते नाही बघ आम्ही कडचे. हा कसं आहे आहे का नाही क्वालिटी.
आमची पण तो पण ना तो हो, जास्त होत बंधू चालली. मामा वन साइड असतोय बघ ना सगळ्या फोटो म्हणजे असतोय तो बघ ना वन साइड नुसतं असतोय सगळ्या फोटो मध्ये. त्याला माहित होतं लग्न झाल्यानंतर रडायला लागेल ना म्हणून आज यास आधी. यास त्यांना माहिती होतं आपण युट्यूबला येणार नंतर. मामा ए तू नाही पण तुझी जाम इज्जत काढायला लागली. म्हणून बोललो होतो एका पायावर धावते पण तू काय होता, माझीच बेइज्जती करून लागली. हे बघ काकू आणि राखी. हे बघ ब्लॉग बघत असेल तर कमेंट करा. सार्थक मम्मीला दाखव आणि राखी ताईला दाखव. नाडा डेंजर काम आहे. बघ ना पण तेव्हा पण असं तो वाटत नाही का क्रॉप करून लावलाय फोटो. पैशाचा हार. पैशाचा हार नाही पण हे बघ ना घोडा गाडी लावले मस्त पुलांत बघितलं. अरे का काय ते? 10 रुपये. अरे ते असेच पडले असतील कोणाचे तरी. हे बघ. हे बघ ना पण तेव्हाची एडिटिंग वाटत ना अशी क्रॉप करून ठेवलंय का काय परफेक्ट केले. नाही तर दिसत. हे बघ कत्तर रे लवली ट्री. याच्यासाठी एक कमेंट होऊन जाऊ दे प्रत्येकाने काय एक. काय आपण बघू नाही करा तुम्ही कमेंट काहीतरी. हे बघ अजून एक एडिटिंग. हे बघ आता मामा उगवला इथं. मामाचा आणि हे बघ हा असा पप्पाचा कोट बघ ना. हे त्याची हाईट बारीक आहे का तुझ्यापेक्षा भाभी? नाही याच्यात कमी वाटते पण. लेवल आहे. हे बघ हा जादूचा आरसा होता म्हणजे व्हिडिओ कॉल व्हायचा डायरेक्ट कसा हा तो आता दाखवला ना जादूचा आरसा. तो म्हणजे व्हिडिओ कॉल वाला आरसा. इकडून बंधू मामा मामीशी बोलू शकतो तिकडून. तेव्हा मोबाईल नव्हते ना तेव्हा असे टेक्नॉलॉजी होते नॅचरल टेक्नॉलॉजी. नाचानाची घराबिरा वाटेल लोकं थांबा. ते आमचे नीरूचा आणि माझा कोट बघ. दिस. आणि हे बघ सगळी फॅमिली अख्खी. शेरवानी. आणि ही पोज बघ माझी कशी म्हणजे जो राजूवाली पोज आहे ना ही माझी पर्सनल फेवरेट अरे पोज. शेरवानी गँग बघ ना. आणि बघ हे शेरवानी बोलवतो मी सगळ्यांची एकच शेरवानी नाही का म्हणजे एक शेरवानी त्या ओढणी लांबच्या लांब काय डेंजर एका दुकानातून घेतलेली होलसेल भावभर. हा पण तरी पण होती ना तेव्हा मॅचिंग तेव्हाचा भारी होता का म्हणजे सगळ्यांनी मॅचिंग करा. मध्ये बंद झालं होतं आता परत चालू होणार ते 100%. आता लोक काय करतात लुंगी घालून फिरतात काय मला समजत नाही. बघ. तेव्हा शेरवानी ती ओढणी जाम लांब का ती काय मला समजत नाही. इथं तिथं अडकून मस्त जायची दिसायची नुसती पण. आता. आता मिलत पडले असा. आता कोण नाही घालत अबे, असलं. काय ब्लॉग चालू नाही चालू ए हे बघ. एडिटिंग तर आहे मतलब इथं बरोबर आहे. इथे डायरेक्ट पुस्तकातून बाहेर निघले. ब्लॅक अँड व्हाईट आहे. नाही ब्लॅक अँड व्हाईट चांगले असतात फोटो पण शेरवानी. हे किंग आहे आतापर्यंतचा डायरेक्ट पुस्तकातून बाहेर. अजून एक आहे ना. तू काय पुस्तक वाचायची का पहिले जाम? हे बघ एडिटिंग. नाही पण तेव्हाची एडिटिंग नाही वाटत अजून पण. ए, बाप मामा दाखव ना बाप अरे. मामा. बाबू काका थांब तू. बाबू मामा किंग बघ किंग आहे बघ. बाबू मामा द बॉय आणि हे बाई मामा भाई द बॉय. काकाला हस ही बघ काका तुला हसता नाहीत का? ही मोंजोलिका बघ आमची जुनी. हे बघ बघितलं? मोंजोलिका आता बघ कशी दिसते. कशी दिसते हे बघ family कमेंट मध्ये photo. सांगतील बघ तुला. इकडे बघ, इकडे बघ. ही एडिटिंग बघ ना किल्ल्यावर टाकला डायरेक्ट. किल्ला नाहीये ब्रिज आहे. थांब मामीचं तोंड बघ. हे बघ उदासी आले बघ. काय तेव्हा जास्त टाइम झाला होता का काय समजत नाही मला. तिचे फोटो लावले. हा ही जरा जोडी चुकली आमची ती जरा समजून घ्या. कुठे अजून इकडे बघ. ही तेव्हाची बघ फेमस काचेची बॉटल. तेव्हा ना काचेची बॉटल फेमस आहे का म्हणजे तेव्हा प्लॅस्टिकच्या बॉटल नव्हते जास्त. आता प्लॅस्टिकच्या काचेची नाही. काचेची एवढी काय बोलतात ते ना फ्रुटी. आमच्या गावाला काहीतरी भेटतो काय भेटतो झणकार फेमस आमच्या गावाला. झणकार. ज्याला माहिती असेल त्यांनी कमेंट आता करा. म्हणून तर संस्कार त्याला झंकार बरोबर. नाही त्याला मी नाही ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. याचा त्याला काही मी अशी- संबंध नाहीये. थांब आपण पुढे जाऊ. अजून 4च पानं राहिले 4च. थांब बदलापूरवाले हे बघ जुना फोटो कोणाला पाहिजे असेल गणपती बाप्पाचा तर हे बघून घ्या. आणि हे बघ गाडी गाडी सजवले बघ अशी सुमो म्हणजे तेव्हा किंग गाडी. आता जशी सफारी आहे ना तशी पहिलीची सुमो किंग टाटा सुमो. तेव्हाचा सगळ्यात ऑकवर्ड सीन म्हणजे जेवायला बसल्यावर कोण कॅमेरा घेऊन आला. हे बघत राहिला. हे काय गिफ्ट दिलेला. अरे मी पण आहे. अरे मी हे बघतोय तुम्ही काय बघतोय. हे मांडी घालून बसले ते बघा ना. 2 गणपती हे बघ प्रसाद. बाबू मामा व्हिडिओ बघत असेल तर हसून घे थोडासा. तुला हसायला मला माहिती आहे. संध्याकाळी अशी दिसणार आहे जर रिअल फोटो. पुढं माझ्या बघ मतदान ऐक थांब. हे बघ तू आत्ता अशी दिसते आणि आता पण अशी दिसते. काहीच फरक नाही तुझ्यामध्ये अजून पण. हे काका जेवण भारी बऱ्याच बनवायचे. दुसऱ्याने फोटो काढलेले नाही एकदम. काका तेव्हापासून जेवण भारी बनवतायत. हे हा फोटो बघ. आणि नीरूची पोज. नीरू बघत असतील तर अशी पोज मारून एक फोटो पाठव मला. हे बघ ओरिजिनल बघ ओरिजिनल. चड्डी हाफ चड्डी. अरे तेव्हाचा हाफ चड्डीवाला पोरगा आता युट्यूबवर आहे. वाटतो का वाटतो. हे पण मी भारी दिसत होतो तेव्हा. चल तेव्हा वाटलं बघ असं. चिन्मय फायनली आपला अल्बम संपलेला आहे. आणि तुम्हाला कसा वाटलं ते राहू सांगा. दे आम्ही ए, थांब जरा. जे आपले ओळखीचे आहेत त्यांना कसं वाटलं एकदम जुन्या. हे नाही मला बोलून देणार. घेऊन जा. हे मला नाही बोलून देणार. ए थांब ना जरा. नाकात घाल नाकात. हे. एवढा नाही जाणार तेवढा कळतो मला. काय? आवडत. ए मग तुझा टाईम. थांब मी लांबून घेतो. मी सगळं ते थांबा रे जरा. ती मामीकडे इधर आहे. असं वाकून बघ. तर
आपला फायनली बघून झालेला आहे. तुम्हाला कशी वाटली आपली मराठी सिरीजची सुरुवात? मराठी ब्लॉग आपल्या येत राहणार आठवड्याला एक. तो कधी येणार ते नाही माहिती, पण आठवड्याला एक कधीतरी येणार, एका वाराला, फिक्स नाही अजून. तर ही सिरीज कंटिन्यू करायची. आपल्याकडे अजून बरेच अल्बम आहेत, ती सिरीज कंटिन्यू करायची का नाही ती सांगा. तुम्हाला जुन्या आठवणी कशा वाटल्या आमच्या बघायला. पण आता मी भारीच तेवढे 100%. त्या आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबल्याबद्दल मनापासून आभार. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आता कोणाला करायची ती करा, कोणाला तरी, कारण एवढी सगळे आपल्याचे जे आपल्याला आधीपासून बघतात ना त्यांना सगळी माणसं माहिती ती कोण कोण आहेत. तर आपण असे जुने अल्बम काढू. जर का तुम्हाला आवडत असतील अशा व्हिडिओ बघायला अल्बमच्या किंवा जुन्या गोष्टींच्या, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मराठी सिरीज अजून किती पुढे न्यायची आपण त्यासाठी पण कमेंट करा. मराठी कमेंट करा काहीतरी. बाय बाय, टेक केअर, लाईक करत राहा. बाय 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 बाय. वाव, हातच नाही बसू तेवढं आमच्याला जवळ गेलो. मी बाय बाय. पाडशील. अरे असं करायचं असतं. बघ ना झाला, बंद झाला. आता काळोख दिसत असेल तुम्हाला, तर आता लाईक करा. झाली बाय संपली. बाय.